आता साधना म्हणजे नक्की काय? तर लोकांना वाटतं की होम हवन करणं, फार मोठे मंत्र जाप करणं, मी त्या देवासाठी भरपूर पूजा अर्चा करणार, भरपूर फुलं वाहणार किंवा दूध दही तूप अभिषेक करणार तरच ती साधना होईल असं नसतं. लहान मुलांना बसवा 5 मिनिटं, त्यांना तो मंत्र द्या, देवाचं कुठलं आकर्षण आहे बघा आणि त्याप्रमाणे त्यांच्या अभ्यासामधला बदल बघा. ती मुलं अगदी जिथे कॉन्सन्ट्रेशन मध्ये प्रॉब्लेम येत असेल, त्यांना वाचन लक्षात राहत नसेल वाचलेलं, त्यांना लिखाणामध्ये कॉन्सन्ट्रेट होत नसेल, लगेच मुलं अभ्यासाला बसून कंटाळत असतील, उठत असतील कंटाळून, तर त्यांना ही गोष्ट त्यांच्या कामाला येईल. त्यावेळेला त्यांना अभ्यासामध्ये मन एकाग्र करायला फार मदत होईल. कुठल्याही देवतेची सिद्धी करताना प्रथम कोणतीच देवता येत नाही, कुठल्याच देवतेचे प्रथम दर्शन घडत नाही. सुरुवातीला त्यांच्या सोबत असलेले गण, कारण तुम्हाला माहितीये काली असो शिव असो कुणीही असो ह्यांच्या सोबत गण असतात. आता ही सिद्धी मिळवताना त्या व्यक्तीला आलेला अनुभव असा होता की त्याचं मन ताब्यात नव्हतं, त्याने थोडी घाई केली सिद्धीसाठी आणि त्याला भयंकर मोठे मोठे नाग दिसायला लागले, आजूबाजूला सर्प रेंगाळताना दिसायला लागले. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवरती, त्याचं नाव आहे घरच्या घरात. आणि आज आपण पुन्हा आलो आहोत एक नवीन व्हिडिओ सोबत. बट आजच्या व्हिडिओचं असं आहे की हा व्हिडिओ जे पहिलेचे व्हिडिओ होते तशा प्रकारे नाही आहे, तर हा थोडा वेगळा असणार आहे. आत्तापर्यंत आपण भूताच्या गोष्टी, लोकांसोबत जे घडलेले अनुभव होते ते पाहिले होते, पण आजच्या गोष्टी जे असणार आहे ते मी साधनावरती विचारणार आहे. कारण याआधी आपल्या चॅनलवरती एक ॲस्ट्रॉलॉजर येऊन गेले होते, त्यांना या फील्डचं खूप जास्त माहिती होते आणि मी खूपदा विचार केला आहे की किती लोकांना त्या रिलेटेड माहिती नसतो. आणि मला असं वाटलं की हा एक पर्टिक्युलरली त्या टॉपिकवरती आपण एक व्हिडिओ बनवला पाहिजे आणि लोकांना पण एक माहिती भेटेल की नक्की कसं असतो, काय असतो, आणि कोणाचं जर गैरसमज असेल तर ते पण दूर होईल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये होपसो तुमचे सगळे क्वेश्चनचे आन्सर मी तुम्हाला द्यायला सक्षम होईल. आणि जर एखादा काही प्रश्न राहिलेच माझे तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगू शकतात, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पण त्यांना घेऊ. हे तुमचं इंट्रोडक्शन कसं द्याल जे नवीन सबस्क्रायबर्स असतील? नमस्कार, मी सौ सर्वदा प्रभू, राहणे विक्रोळी. मी आज गेली 20-25 वर्ष ॲस्ट्रॉलॉजी या फील्डमध्ये आहे. शिवाय मी नाथ संप्रदायातून दीक्षित आहे. नाथ संप्रदायातून माझा वारसा आहे. माझे वडील, माझ्या आई या सर्व नाथ संप्रदायातूनच आहे. त्यांनी नाथांची उपासना केलेली आहे. शिवाय शाबर मंत्र विद्या कुठल्या पद्धतीने वापरले जातात या सर्वांची मी स्वतः अनुभव घेतलेले आहेत आणि वडिलांचे सुद्धा अनुभव आहेत. तर त्याच विषयी आज आपण काही गोष्टी बघणार आहोत. आणि असं आहे की आतापर्यंत जेवढेही गेस्ट आले त्यामध्ये ते कसं होतं की त्यांच्यासोबत जे घडलं होतं तेवढं त्यांनी गोष्टी सांगितल्या, बट त्यांना हे साधना करणं, वशीकरण किंवा या इतर काही गोष्टींची एवढी माहिती नव्हती जेवढी तुम्हाला आहे. तर मला असं वाटलं की अशा कोणत्या तरी व्यक्तीकडनं विचारावं आणि त्याकडून त्या गोष्टी सगळ्यात व्यवस्थित क्लिअर करावे की एक्झॅक्टली हे काय असतो, कसं असतो, कसे होतात त्या रिलेटेड. तर मी काही प्रश्न बनवले आहेत, तर त्या प्रश्नावेळेस मी तुम्हाला प्रश्न विचारत आहे, तसे मला तुम्ही उत्तर दिलं तर आमच्या व्ह्युअर्सलाही ते व्यवस्थित समजून येईल की कसं काय असतं. चला आपण सुरू करूया. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की सगळं प्रश्न विचारायच्या आधी सर्वात प्रथम ज्या विषयी आपण बोलणार आहोत त्याविषयी मला माहिती पाहिजे की साधना हे आपण खूप ठिकाणी ऐकलं, किती सारे पॉडकास्टमध्ये पण बोललं गेलं आहे, लोकांमध्ये पण बोललं जातो. पण हे साधनामध्ये काही समजतात की हे खूप नेगेटिव्ह आहे, डार्क मॅजिक, ब्लॅक मॅजिक या रिलेटेड असतं. काही लोक ह्यांना खूप पॉझिटिव्हली घेतात. तर मग या शब्दाचा अर्थ काय आणि ह्याचा नक्की काय हे आहे तो पर्पस? ओके, हा प्रश्न असा आहे, याच्यामध्ये फार मोठ्या गोष्टी आहेत, फार प्रमाणात त्याचं बायफर्केशन केलेलं आहे किंवा तुम्ही असं म्हणू शकाल की प्रत्येक ठिकाणी याच्या तुकड्या पाडलेल्या आहेत. तुम्ही जी साधना करता, सर्वसामान्य व्यक्ती ज्या पद्धतीने उपासना करतो
तर सामान्य व्यक्ती जी साधना करतो त्याच्या प्रत्येकाच्या मनात कुठला तरी एक देव असतो. कुणी गणपतीच्या जास्त क्लोज असतो, कुणी शंकराच्या क्लोज असतो. फार असं अट्रॅक्शन म्हणा किंवा त्या देवतेचा जास्त झुकाव म्हणा प्रत्येकावरती असतो. ती त्यांची इष्ट देवता असते. त्या देवतेकडे, ज्या देवतेकडे तुमचा जास्त झुकाव आहे, लगाव आहे, ती तुमची इष्ट देवता असते. आणि ही इष्ट देवता तुम्ही साधनेमध्ये तुम्ही त्या गोष्टी करू शकता. मग आता साधना म्हणजे नक्की काय? तर लोकांना वाटतं की होम हवन करणं, फार मोठे मंत्र जाप करणं, मी त्या देवासाठी भरपूर पूजा अर्चा करणार, भरपूर फुलं वाहणार किंवा दूध दही तूप अभिषेक करणार तरच ती साधना होईल, असं नसतं. हा केवळ एक प्रकारचा भ्रम आहे. तुम्ही एखादा संकल्प करून जर अभिषेक करत असाल तर तो भाग वेगळा. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला कुठल्या प्रकारे करायच्या आहेत, ज्या देवतेकडे तुमचा जास्त झुकाव आहे त्या देवतेची साधना म्हणजे तुम्ही फक्त एक नॉर्मल बैठक, एक तुमची छोटीशी मॅट म्हणा किंवा तुमचं आसन जे काही असेल तुम्ही वापरू शकता. त्यावरती रोज तुमची ठराविक वेळ द्यायची, 5 मिनिटं 15 मिनिटं 10 मिनिटं जसं तुम्हाला जमेल तसं. आणि त्या वेळेमध्ये बसून त्या आपल्या इष्टदेवाचं स्मरण करायचं. आता स्मरण करायचं ह्याच्यामध्ये पण काही लोकांची मतं वेगवेगळी असतात. स्मरण म्हणजे नक्की काय कराल? तुम्ही मंत्र जाप करू शकता, तुम्ही त्या देवाची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर आणू शकता, मानसिक जाप करू शकता, मानसिक अभिषेक पण करतात लोक. त्या पद्धतीने तुम्ही साधना तुमची कार्यरत ठेवू शकता. पण साधना म्हणजेच काय? साधना म्हणजे साधना साध्य करायची असते. साधना ही साध्य करावी लागते. मी आज केलं 4 दिवस आणि 5व्या दिवशी मला कंटाळा आला, हा प्रकार इथे नसतो. तुम्हाला एखादी गोष्ट साध्य करायची आहे, अचीव करायची आहे, तर त्याच्यासाठी तुमचं सातत्य गरजेचं आहे. साधनेसाठी सातत्य असणं गरजेचं आहे आणि ते मनापासून असणं गरजेचं आहे, तरच ती साधना सफल होते. म्हणून साधनेमध्ये सुरुवातीला तुमची ओढ महत्वाची आहे. ज्या देवाप्रती तुमची ओढ आहे त्या देवाप्रती तुम्ही ती साधना करणं आवश्यक असते. दुसरा कल, आता हे झालं सर्वसाधारण व्यक्तींसाठी साधक. दुसरा कल असा आहे की जे मोठे मोठे साधक असतात, जसं की तुम्ही बघू शकता काही दीक्षित लोक असतात, कुठल्या ना कुठल्या मार्गांमधून दीक्षा मिळालेली असते, गुरु दीक्षा असते. त्या लोकांना गुरुमंत्र मिळालेले असतात. त्यांना रोज तो गुरुमंत्र नित्य नियमाने जप करायचा असतो. तो त्यांचा क्रम असतो. आणि त्याच पद्धतीने हे दीक्षा मिळालेले त्या त्या वर्गातले लोक, कारण या पद्धतीमध्ये दीक्षा बऱ्याच असतात. कौलमार्गी दीक्षा असते, भैरव तंत्रातली दीक्षा असते, नाथ संप्रदायातली दीक्षा असते, पुन्हा श्री सिद्धीसाठी दीक्षा घेतली जाते. त्यामुळे ह्या वेगवेगळ्या दीक्षा आहेत प्रत्येकाच्या, आणि त्या त्या पद्धतीने त्या त्या देवांचं स्मरण, पूजा, अर्चन त्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात. मग ती त्यांची साधना झाली, कारण त्यांना त्या गोष्टींची माहिती असते. पहिला जो क्रम सांगितला तो ज्या व्यक्तींना माहिती नाहीये की कुठल्या पद्धतीने कुळाचार करायचे, कुठल्या पद्धतीने तुम्ही ध्यान करायचं आहे, कोणत्या पद्धतीने तुम्ही न्यास करायचे, कारण अंगन्यास वगैरे ह्या सर्व गोष्टी येतात. मग ह्या ज्यांना माहीत नसतं त्यांच्यासाठी पहिली साधना जी मी मगाशी सांगितली, आणि आता जी सांगते ती साधना गुरुमुखातून मिळालेली असते. त्या पद्धतीची त्यांना रेग्युलर बेसिसवरती करायची असते. आता जे साधक असतात, गुरु दीक्षित मिळालेले, गुरु दीक्षा मिळालेले, ते साधक साधना करतात वेगवेगळ्या पद्धतीची. ज्याला ज्या गोष्टीची जास्त गरज ती व्यक्ती त्या गोष्टीकडे जास्त वळते. लक्ष्मी साधना करायची असेल तर त्या पद्धतीने साधना केली जाते. यक्षिणी साधना वेगळी असते, किंवा तुम्ही असं म्हणू शकता काही गंधर्व साधना असतात, त्या वेगळ्या असतात. तुम्ही सात्विक भाव ठेवून करताय की तामसिक भाव, हा त्या त्या कुलाचारावरती असतो.
म्हणजे कौल मार्गातले जे लोक आहेत किंवा अघोर मार्गातले आहेत ते तामसिक प्रकारातून साधना करतात. तामसिक म्हणजे काय, तर त्यांचा जो भोग असतो देवाला द्यायचा तो मदिरा जी असते. आता भैरव साधना कोणी करत असेल तर त्याच्यासाठी एका छोट्याशा पेल्यामध्ये, कटोरीमध्ये मदिरा दिली जाते भैरवला, आणि तीच त्यांना प्राशन करायची असते प्रसाद म्हणून. म्हणून असं नव्हे की अख्खी बाटली घेतली, तो प्रकार होत नाही. तिथे तो प्रसाद म्हणूनच मिळतो. ज्या पद्धतीने तुम्ही सर्व मंदिरात जाता आणि देवळामध्ये तुम्हाला तीर्थ मिळतं हातावरती, त्या प्रकारातलीच तेवढी मदिरा असते. तो भैरव साधनेतला आहे म्हणून तो बाटली घेऊन बसलेला नाही, हा एक भ्रम आहे. तर ही झाली वेगवेगळ्या लेवलची साधना, आणि ह्या साधनेमध्ये तुम्हाला रोजच्या जीवनात कसा उपयोग करता येईल, तर तुम्हाला सर्वप्रथम एक नियम बनेल. सर्वसामान्य जनतेसाठी हा नियम बनतो की मला ह्या वेळेत 15 मिनिटं बसायचंय आसन घेऊन, आणि ही 15 मिनिटं ज्या वेळेला तो व्यक्ती कायम बसायला लागेल त्यावेळेला सगळ्यात पहिलं काय फायदा होतो, तर तुमचं मन शांत होतं, माइंड कॉन्सन्ट्रेट होतं. तुम्ही तुमच्या, इवन मी म्हणते मोठ्यांनीच कशाला, घरातले अगदी लहान लहान मुलं असतात त्यांना सुद्धा जर तुम्ही 5 मिनिटं जरी सांगितलं, त्यांना एखादा मंत्र द्या. तुम्ही त्या मुलांची आवड बघा कुठल्या देवाप्रती. जास्त करून मला असं वाटतं की लहान मुलं ही गणपतीकडे जास्त आकर्षित असतात. त्यांचं जे आकर्षण असतं पहिलं मुलांचं ते गणपती असतं. तर तुम्ही गणपतीचा त्यांना मंत्र देऊ शकता. मग ते थोड्या 5 मिनिटासाठी, मी असं नाही म्हणत की तुम्ही त्यांना फोर्सफुली बसवा. त्यांना साधना ही कधीही फोर्सफुली होत नाही. इवन मोठ्यांनी पण फोर्सफुली बसायचं, अरे रे माझे आज चुकली साधना, पॅनिक होऊ नका. ठीक आहे, एखाद दिवस चुकली हरकत नाही, तुम्ही दुसऱ्या दिवशी बसा. पण जे कराल ते मनापासून बसून करा, तरच ती साधना तुमची फळते. फोर्सफुली बसून फळत नाही. लहान मुलांना बसवा 5 मिनिटं, त्यांना तो मंत्र द्या, देवाचं कुठलं आकर्षण आहे बघा, आणि त्याप्रमाणे त्यांच्या अभ्यासामधला बदल बघा. ती मुलं अगदी जिथे कॉन्सन्ट्रेशन मध्ये प्रॉब्लेम येत असेल, त्यांना वाचन लक्षात राहत नसेल वाचलेलं, त्यांना लिखाणामध्ये कॉन्सन्ट्रेट होत नसेल, लगेच मुलं अभ्यासाला बसून कंटाळत असतील, उठत असतील कंटाळून, तर त्यांना ही गोष्ट त्यांच्या कामाला येईल. त्यावेळेला त्यांना अभ्यासामध्ये मन एकाग्र करायला फार मदत होईल. ह्या सर्व गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये छोट्या छोट्या बदलांमध्ये दिसतात, आणि हळूहळू मग त्याचे मोठे बदल दिसतात. सुरुवात छोट्या बदलांपासून होते. हे तर खूप डिटेलमध्ये तुम्ही सांगितलंच आहे. अशाच प्रकारे आता जसं साधण्याबद्दल तुम्ही सांगितलं की साधना काय असते, त्याच्या नावाचं महत्त्व काय आणि कशा प्रकारची असते, तर ही साधना कशी करतात, आणि जो एखादा जर नवीन असेल ज्याला याबद्दल काहीच माहिती नसेल, तर त्याला तुम्ही कोणती साधना करायला जास्त प्रवृत्त कराल की सांगाल की ही जास्त बरी आहे? हा, आता बऱ्याचदा माझ्याकडे असे प्रश्न येतात की मॅडम मी कोणत्या देवाची साधना करू, किंवा काही लोक असं विचारतात की मॅडम माझ्या पत्रिकेमध्ये असा कोणता ग्रह आहे ज्यामुळे मी कुठल्या देवाची साधना केली पाहिजे. तर मगाशी मी जसं तुम्हाला म्हणाली की इष्टदेव, तुमचे आराध्य देव कोण आहेत, तुमचे इष्ट कोण आहेत, तुमच्या मनातून इच्छा कोणाची होते, त्या देवतेची साधना करणं केव्हाही चांगलं, कारण तीच साधना फळते. म्हणून साधना जबरदस्ती होत नसते. आणि दुसरी गोष्ट, साधना ही तुम्ही करताना खूप सोपी गोष्ट आहे. तुम्हाला हार फुलं घालायची गरज नाहीये, तुम्हाला तुपाच्या दिव्यांची गरज नाही, एक साधी अगरबत्ती असेल तरी चालतं. करायची गोष्ट तुम्ही कसेही करू शकता. तुम्ही ऐकलं असेल की बऱ्याचदा जे साधू वगैरे असतात ते एखाद्या शांत ठिकाणी किंवा एखाद्या पडीक जुन्या मंदिरांमध्ये जाऊन साधना करतात, बरोबर. आपण बऱ्याचदा ऐकतो की पडीक जुनी मंदिरं असतात, त्या ठिकाणी साधू असतात, किंवा एखाद्या अशा ठिकाणी जिकडे फार मनुष्यांची वर्दळ कमी असते, अशा ठिकाणी जाऊन साधना करतात. तर तिकडे तुम्ही कधी बघितलंय का कुठला साधू देवाची मूर्ती घेऊन फिरतोय हातामध्ये, किंवा घंटा, शंख, तुमचे
दिवे अगरबत्त्या घेऊन फिरतोय, असं नसतं. साधना तुम्ही अगदी सरळ आणि सोप्या पद्धतीने करू शकता. त्यासाठी तुम्हाला कुठल्या सेटअपची गरज लागत नाही. तुमचा देव हा तुमच्या आतच आहे. तुम्ही जे बाहेर शोधताय ते फक्त मटेरियल गोष्टी आहेत. मूर्ती, आता तुम्ही एखादी मूर्ती ठेवू शकता, पण समजा ती मूर्ती खाली पडली, ती फुटणार. मग ती फुटलेल्या मूर्तीमध्ये तुम्ही देव बघाल का? नाही, आपण ती लगेच विसर्जन करतो, कारण त्याचा दोष लागू शकतो. फुटलेल्या मूर्तीला कसं ठेवायचं? पण तुम्ही हीच प्रतिमा, समजा एखादं तुम्हाला घड्याळ कोणी दिलं किंवा एखादी वस्तू तुम्हाला कोणी दिली आणि तुम्ही फार वेळ त्या वस्तूकडे बघितलं, फार जपलं आणि तुम्ही डोळे बंद केले, ती वस्तू जर आठवली तर तुमच्या डोळ्यासमोर ती वस्तू तयार होते, तिचं चित्र उभं राहतं डोळ्यासमोर. एखादी व्यक्ती आवडते, त्या व्यक्तीचं नाव जरी घेतलं तरी ती व्यक्ती आपल्या डोक्यामध्ये तिचं चित्र तयार होतं. साधना हा प्रकारच तसा आहे. मी तर म्हणते, एखादा माणूस किंवा एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी, बऱ्याचदा आपण म्हणतो अरे हा माणूस ना प्रेमात पडलाय. जेव्हा व्यक्ती एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो म्हणजे काय करतो? तो त्या व्यक्तीची साधना करत असतो, त्या व्यक्तीचं चिंतन करत असतो. तुम्ही त्या आत्म्याचं चिंतन करताय, तुम्ही त्या आत्म्याच्या प्रेमात पडले म्हणून तुम्ही त्या आत्म्याचं सतत दिवस रात्र उठता बसता चिंतन. मग ती व्यक्ती जरी नाव कोणी घेतलं तरी त्या व्यक्तीची छबी आपल्या डोळ्यासमोर पटकन येते. तसंच देवाचं असतं, तीच साधना आहे. इथे मोठे मोठे साधक जे असतात ती साधना अशीच असते. जे साधना करतात त्यांच्या डोक्यामध्ये ती छबी असते. कोणी मला आता विचारलं काली किंवा शिवतत्व, तर माझ्या डोक्यामध्ये तेच आहे की माझे महाकाल कोणी म्हटलं की माझ्या डोक्यामध्ये माझे शिव येणार. ती छबी ऑटोमॅटिक तयार होते. तुम्हाला त्याची वेगळी काही गरजच लागत नाही. तीच साधना आहे. मी म्हणते साधना ही तुम्हाला बसून पण करायची गरज नसते. साधना म्हणून मी म्हंटल मगाशी की आपण इथून करतो, मनातून करतो, कधी जबरदस्ती होत नाही. आणि याचे परिणाम तुम्हाला हळूहळू दिसण्यासाठी सुरुवातीला मटेरियल गोष्टी वापराव्या लागतात. जसं की एखादी शिवपिंड आहे किंवा देवीचा फोटो आहे, कृष्णाचा फोटो आहे, तर या सर्व गोष्टी तुम्हाला सुरुवातीच्या गरजेच्या असतात. तुम्ही त्या सखोल जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत तुम्ही त्या फोटोला किंवा त्या मूर्तीला घेऊन पूजा अर्चा करून साधना करू शकता बसून. पण हळूहळू तुमचं सातत्य वाढत गेलं की तुमच्यामध्येच ते परिवर्तन ऑटोमॅटिक येतं. हे तर ठीक आहे, पण आता आपण असं बोलतो की लाईक कोणाला तरी सिद्धी मिळाली. खूप जे मोठे मोठे पंडित असतात, जे गुरु असतात, त्यांना सिद्धी भेटलेली असते असं बोलतात. हे सिद्धी म्हणजे काय असतो आणि हे सिद्धी कशी मिळवली जाते ह्यांच्याकडून? आता ही जी सिद्धी आहे तर प्रत्येकाचा वेगवेगळ्या पर्पजसाठी सिद्धी मिळवली जाते. साधक हा सिद्धी मिळवतो. समजा एखाद्याला काही गोष्टी करायच्या असतील, सिद्धी मिळवणं म्हणजे काय? तर उदाहरणार्थ एखाद्याला अमुक स्टेशनला पोचायचे, तर ती व्यक्ती घरापासून आटापिटा करणार, घरातून निघणार, ऑटो किंवा जे काय असेल वाहन करणार, स्टेशनला पोहोचणार, तिकीट काढणार, ट्रेनमध्ये बसणार आणि ते स्टेशनला पोहोचेपर्यंतचा प्रवास मधला तो जो जसा मिळेल त्या पद्धतीने करणार. आणि मग तुम्हाला ते डेस्टिनेशन फायनली मिळतं जिथे तुम्हाला जायचं असतं. हाच प्रकार आहे सिद्धीचा. साधनेपासून जो माणूस सुरुवात करत जातो, हळूहळू त्या साधनेमध्ये उतरत जातो, त्याची भक्ती वाढत जाते. त्याच्या ज्या आपण म्हणतो, बऱ्याचदा ऐकलं असेल की चक्रा हिलिंग वगैरे अशा मोठ्या मोठ्या गोष्टी असतात. तर तुमचा आतला जे शरीरातला जो भाग असतो आणि मनाचा जो भाग असतो तो हळूहळू बदलत जातो. त्याचे विचार तुमचे बदलत जातात आणि त्या पद्धतीने तुम्ही गरजेनुसार तुम्हाला त्या गोष्टी सुचत जातात की तुम्हाला नक्की काय सिद्ध करायचंय. काही अक्षिणी सिद्ध करतात. तुमचा पर्पज कुठला आहे? काहींचा सकारात्मक पर्पज असतो, काहींचा नकारात्मक पर्पज असतो. पण स्पेशली जे सकारात्मक असतात
ते जास्त काळ टिकतात आणि सफल होतात. आणि नकारात्मक सफल जरी झाले तरी लॉंग टर्म साठी टिकताना मुश्किल असते त्यांची. जसं की कर्णपिशाचिनी वगैरे अशा जे काही नेगेटिव्ह एनर्जीज आहेत किंवा वेताळ वगैरे ह्या ज्या साधना आहेत तर त्या टिकण्यासाठी फार मुश्किल असतात आणि त्याची जी कंटिन्युटी असते ती कमी असते. आता ह्या सफल साधना ज्या चांगल्या साधना आहेत त्या करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं. एखादा गोष्ट समजा एखाद्याला काय सिद्धी मिळवायची आहे, वशीकरण आहे, तर वशीकरण कुठल्या हेतूसाठी आहे, तर त्या वशीकरणाची जी गोष्ट आहे ती तुम्ही शाबर मंत्रांमधून मिळवू शकता, वशीकरण करू शकता किंवा इतर यक्षिणींच्या ज्या गोष्टी आहेत जसं की मधुमती वगैरे ह्या ज्या यक्षिणी आहेत त्यांच्या थ्रू तुम्ही वशीकरण करू शकता. मग यक्षिणींच्या ज्या गोष्टी असतात सिद्धी त्याला काही विधिविधान असतात. जसं की एक आता मी म्हटलं मधुमती, आता ही जी यक्षिणी आहे तिच्यासाठी फक्त केळीचं बन लागतं. केळीच्याच बनामध्ये बसून प्रॉपर यक्ष लोकांसारखे कपडे वगैरे परिधान करून तुम्हाला ती साधना करावी लागते आणि ती साधना करताना तिला जो भोग असतो तो केळीचाच लागतो, केळीचाच भोग द्यावा लागतो. आता ही सिद्धी करताना तुम्हाला तितकं पेशन्स हवे, कारण सिद्धी कुठल्याही देवतेची किंवा कुठल्याही एनर्जीची ज्या वेळेला तुम्ही करायला घेता त्यावेळेला फर्स्ट ऑफ ऑल तुमचे एक्सपिरियन्स फार वेगळे वेगळे असतात. ते एक्सपिरियन्स तुम्हाला सुरुवातीचे बऱ्याच सिद्धींमध्ये भयानक येतात. मोस्टली भयानक याचा अर्थ असा की ज्या ठिकाणी तुम्ही बसलेले आहात त्या ठिकाणचं चित्रच बदलतं. एक प्रकारचं तुम्ही असं म्हणू शकाल भ्रम निर्माण होतो, पण तो भ्रम नसतो. आणि ती सिद्धी मिळवताना त्या गोष्टींमध्ये तुम्हाला आजूबाजूला बदल दिसतात. ते काही आवाज येणं, तुम्हाला काही गोष्टी दिसणं, भयावह गोष्टी दिसणं. जसं की आता काली साधना जर कोणी करत असेल, काली सिद्धी, तर काली तंत्रामध्ये काली सिद्धी करताना त्यांचे अनुभव प्रत्येकाचे वेगळे असू शकतात. समजा एखाद्याला भयावह आला तर दुसऱ्याला तेवढाच भयदायक येईल असं नाही. कितीतरी लोकांना असे पण अनुभव आलेत की पूर्ण रूम रक्ताने भरली आहे आणि प्रत्येक ठिकाणून हुंकार येतोय कालीचे. जसं की कुठल्याही देवतेची सिद्धी करताना प्रथम कोणतीच देवता येत नाही, कुठल्याच देवतेचे प्रथम दर्शन घडत नाही. सुरुवातीला त्यांच्या सोबत असलेले गण, कारण तुम्हाला माहितीये काली असो, शिव असो, कुणीही असो, ह्यांच्यासोबत गण असतात, भूत असतात, यक्ष किंवा जे काही छोटे मोठे असतात, प्रेतगण वगैरे, ते सुरुवात येतात. कधी बघितलं भोले, आपण ऐकलं पण असेल भोले बाबांची वरात जाते तर त्यांच्या वरातीमध्ये नाचणारे हे त्यांचे गणच आहेत, शिवगणच आहेत, प्रेतगण आहेत. मग तसंच सुरुवात ही भयावह होती आणि मग हळूहळू तुम्हाला त्या गोष्टी दिसायला लागतात. पण ज्या वेळेला सुरुवात भयावह होते त्यावेळेला सिद्धीमध्ये तुम्ही उठून पळू शकत नाही. सिद्धी करण्यासाठी बेसिकली तुमचं मन खंबीर असायला हवं. तुमची साधना जर चांगल्या लेवलची असेल, बऱ्याच वर्षांची असेल आणि मन चांगलं ताब्यात असेल तरच ती व्यक्ती सिद्धीकडे वळू शकते. साधनेनंतरची स्टेप आहे सिद्धी. सुरुवात साधनेपासून असते, मग पुढची स्टेप येते सिद्धी. त्यामुळे साधनेमध्ये तुम्ही मन खंबीर करता. जसं मी म्हटलं, मन एकाग्र होतं, बुद्धी शार्प होते. जेव्हा तुमची बुद्धी आणि मन व्यवस्थित तुमच्या ताब्यात येतं तेव्हा तुम्ही सिद्धीकडे वळता. नाहीतर सिद्धीमध्ये माणूस पळून जर गेला तर त्याला वेळ पण लागू शकतो. त्या व्यक्तीला कळणार सुद्धा नाही की त्याने काय केलं, त्याच्यासोबत काय घडलं, इथपर्यंत असतात गोष्टी. एका व्यक्तीने भगवान विष्णूची साधना करण्यासाठी सिद्धी मिळवण्यासाठी प्रयत्न केला आणि सिद्धी शक्यतो शांत वेळेमध्ये केली जाते. तुम्हाला शांत वेळेची आवश्यकता असते.
ज्या वेळेला त्याने सिद्धी करायला सुरुवात केली, त्याची सिद्धी पूर्ण होत आली जशी जशी, सुरुवातीला छोटे छोटे अनुभव आले. काही आवाज येणं, काही कंपनं दिसणं, कंपनं होणं शरीरामध्ये, किंवा काही पाठीवरनं सरसर सरसर चढल्यासारखं जाणं. तर ह्या सगळ्या ऍक्टिव्हेशन्स आहेत बॉडीच्या. अंगावरती शहारे येणं, पायामध्ये मुंग्या येतात, पाय भरल्यासारखे वाटतात, पण तरी सुद्धा तुम्ही टिकून राहू शकता. थोडा वेळ तुम्ही तसेच टिकून राहिले की आपोआप त्या मुंग्या पण जातात. सिद्धी करताना बरेच अनुभव येतात, कारण सिद्धी ही 1-2 तासामध्ये होत नाही. सिद्धी करण्यासाठी तुम्हाला तितका वेळ बसावा लागतो. जसं की 1,00,000 मंत्रांचा जप असतो, 1,25,000 मंत्रांचा जप असतो. शिवांची सिद्धी करायची 12,00,000 मंत्रांचा जप असतो. प्रत्येक देवतेच्या सिद्धीसाठी वेगवेगळ्या प्रकारे मंत्र जप केला जातो, आणि त्यानंतर ती सिद्धी पूर्ण झाल्यानंतर, जप पूर्ण झाल्यानंतर तितके दशांश हवन केलं जातं. आता ही सिद्धी मिळवताना त्या व्यक्तीला आलेला अनुभव असा होता की त्याचं मन ताब्यात नव्हतं. त्याने थोडी घाई केली सिद्धीसाठी, आणि त्याला भयंकर मोठे मोठे नाग दिसायला लागले, आजूबाजूला सर्प रेंगाळताना दिसायला लागले. आणि ज्या वेळेला त्याला हे अनुभव दिसायला लागले, त्यावेळेला तो घाबरला, कारण त्याचं मन केंद्रित नव्हतं. आणि मन जोपर्यंत केंद्रित नाही तोपर्यंत सिद्धी नाही. म्हणून गुरु आवश्यक आहे. गुरुशिवाय तुम्ही जर एखादी साधना करायला गेले, सिद्धी मिळवायला गेले, तर त्या ठिकाणी तुम्हाला कुठली परिस्थिती कधी आवर्ता घ्यायची हे तुमच्या हातात नसतं. त्यावेळेला गुरु तुम्हाला धावून येऊ शकतात. आणि अशा वेळेला तो घाबरला व्यक्ती आणि लिटरली घरातून पळायला लागला, कारण त्याला जिकडे तिकडे साप दिसायला लागले, जिकडे तिकडे सर्प. कारण त्याने जी साधना सिद्धी मिळवण्यासाठी केलेली ती विष्णूची, आणि विष्णू तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे शेषशय्येवरती आहे. अर्थात स्वतः स्वयं भगवान विष्णू तर प्रथम प्रगट नाही होणार, किंवा त्या पद्धतीने त्याला तसा अनुभव तर येणारच, कारण त्यांचे जे काही गण आहेत ते सुरुवातीला सर्पच आहेत. ते क्षीरसागरात आहेत, आणि क्षीरसागरात सर्प आहेत, नागलोक आहे. त्यावेळेला तुम्ही त्या त्या ऊर्जा ऍक्टिव्हेट करत असता. आता जसं तुम्हाला इकडनं विक्रोळीवरून जर तुम्हाला ठाण्याला जायचं असेल, तर मध्ये तुम्हाला नाहूर, मुलुंड वगैरे ही स्टेशनं लागणारच आहेत. ती स्टेशनं आल्याशिवाय तुम्हाला ठाणा गाठता येणार नाही. त्या पद्धतीने जर तुम्ही कुठल्या देवतेची साधना करत असाल, तर त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तुम्हाला ते स्टेशन करत जावं लागणार. पहिलं तो नागलोक वगैरे सगळं पुढे पुढे, मग पाताळ लोक पर्यंत जातात व्यक्ती. मग त्या पद्धतीने तुम्हाला अनुभव येत जातो, असा विषय. मग या ह्याच्यामध्ये एक तुम्ही बोललात की यक्षिणी हा जो शब्द निघाला, आम्ही खूप ठिकाणी असं ऐकलंय की यक्षिणी साधना करणं, आणि यक्षिणीमध्ये पण प्रकार आहे जसं तुम्ही सांगितलं. तर हे काय असतं एक्झॅक्टली, आणि म्हणजे काय काय प्रकार असतं यक्षिणीचे, आणि हे करणं हे चुकीचं का मानलं जातं, काय काय लोकांना ते कसं बाधतं, त्याबद्दल सांगा. आता इथे कसं आहे की यक्षिणी म्हटल्या तर तुम्ही, आपण म्हणतो आजकाल खूप कलियुगात तर फारच चाललंय सध्या तर, की स्त्रीकडे बघण्याची वृत्ती माणसांची फार वाईट झालेली आहे. तुम्ही जेव्हा एखाद्या देवीची उपासना करत असाल, यक्षिणी ही पण एक देवीच आहे, ज्या वेळेला तुम्ही त्यांची उपासना करत असाल त्यावेळेला तुमच्या मनात भाव कोणता आहे तो महत्वाचा आहे. जर तुम्ही त्या यक्षिणीची साधना एखादी बहीण म्हणून बघून केली तिच्याकडे, तर त्या पद्धतीने तुम्हाला त्याचे फळ मिळणार. जसं की मध्येच एखादी सिद्धी झाल्यानंतर त्याचा उपयोग करतो आपण. सिद्धी का करतो, तर त्याचा वापर लोककल्याणासाठी, जसं की जे सात्विक आहे ते लोककल्याणासाठी वापर केला जातो. एखाद्याच्या घरामध्ये कलह आहे तर ते कार्य त्या यक्षिणीच्या मंत्रांद्वारे केलं जातं की त्याच्या घरातला कलह मिटावा. एखाद्याकडे आर्थिक अडचण आहे, जसं की आता लक्ष्मी
श्री लक्ष्मींचं जर तुम्ही म्हणाल तर लक्ष्मी ही एक यक्षिणी आहे. जेव्हा त्यांचा विवाह श्री विष्णूंबरोबर झाला त्या वेळेला विष्णू हे देव लोकातले असल्या कारणाने त्या देवी तत्वाला मान्यता प्राप्त झाली. नाहीतर लक्ष्मी ही एक यक्षिणी आहे. तर ज्या वेळेला तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये पैसा अडक्याची कमतरता बघता तेव्हा आपण त्या लक्ष्मीच्या साधनेतून त्यांच्या घरात बरकत यावी यासाठी काही ना काही उपाय करतो. प्रत्येकाचं एक एक खातं आहे, ती कोण कुठली देवता काय करू शकते. तसंच हे यक्षिणींचं आहे. काही सूरसुंदरी आहेत, काही असतात त्या तुम्हाला धन आणून देतात, काही असतात त्या तुम्हाला वस्त्र आणून देतात, काही तुम्हाला दागिने आणून देतात. अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या यक्षिणी असतात. आणि ह्या यक्षिणींना तुम्ही कुठल्या पद्धतीने कुठल्या दृष्टीने आत्मसात करताय किंवा सिद्धी मिळवताय ह्यावरती डिपेंड करतं. जर एखादी घटना तुम्ही चुकीची केली तर त्यावेळेला तुम्ही ज्या पद्धतीने तिला मानलेलं, ज्या नात्याने तिला पाहिलेलं, ते नातं तुमचं आयुष्यातनं कमी केलं जातं. जर तुम्ही तिला बहिणीच्या रूपाने मानला आणि तुम्हाला एखादी बहीण असेल आणि तुमच्या हातून त्या यक्षिणीला जो भोग हवा आहे तो गेला नाही तर तुमच्या बहिणीला इथे काही ना काहीतरी त्रास सुरू होतात असं पाहिलंय. किंवा एखाद्याने पत्नी रूपाने साधना केली, असे पण काही विचित्र असतात गोष्टी घडतात, करतात लोक की पत्नी स्वरूपाने साधना करतात कारण त्यांच्या काही वाम मार्गातल्या गोष्टी असतात. मग त्यातल्या गोष्टी साध्य करण्यासाठी पत्नी रूपाने, मग त्यावेळेला जर त्या व्यक्तीला पत्नी असेल तर त्या पत्नीला काही दोष, त्रास, दगावणं अशा घटना घडू शकतात. सगळ्यात उत्तम आहे तुम्ही माता स्वरूपाने करा, कारण माता ही दयाळू असते. ती कधी आपल्या मुलाला रडताना नाही बघू शकत. जर तो बालक रडत रडत पुन्हा त्या यक्षिणीकडे गेला की आज असं असं झालं तर पुन्हा ती दया येऊन त्या गोष्टी सुरळीत करून देते. सेफ झोन, तुम्ही माता स्वरूप समजून तिची साधना केली तर सेफ झोन, सगळ्यात सेफर साईड. मग त्यामध्ये जरी तुमच्या हातून चूक झाली तरी ती कुठे ना कुठे तरी तुम्ही कॉम्प्रोमाइज करून ती घेऊ शकते, समजून घेऊ शकते. कारण एक आईच असते जी मुलाला चूक झाली तरी पोटाशी धरते, तो प्रकार आहे. असंच मी एका ठिकाणी वाचलं होतं की हे लाईक खरी आहे की खोटं ते माहीत नाही मला, की असं जे गोल्डचं जे विकतात त्या तिकडचं होतं की एखादा जो गोल्ड विकणारा होता त्याचा व्यवस्थित चालत नव्हतं शॉपचं आणि त्याच्या आजूबाजूला लोकांचे पण खूप सारे होते दुकानं म्हणून. तर त्यांनी पण तेव्हा सेम असंच केलं यक्षिणीचं आणि त्यांनी असं बायको म्हणून त्याला हे केलं होतं. आणि तेव्हा त्याचा जो हे होता दुकान होता, ते बिझनेस होता, ते चांगलं चालायला लागलं. खूप जास्त त्याच्याकडे पैसे यायला लागले, सोनं यायला लागलं. पण तो खूप विचित्र वागायला लागला. तो त्याचा पूर्ण टाइम त्या दुकानातच जायचा. त्याच्या घरी त्याची बायको होती, पोरं होते, पण तो घरी जास्त यायचा नाही. रात्रभर त्याला तिकडेच थांबायला लागायचं. आणि हळूहळू करून त्याचं जी हेल्थ होती ती डिग्रेड व्हायला लागली. आणि एक जो 30 वर्षाचा तो तरुण पोरगा होता तो हळूहळू 40-50 असं दिसायला लागला. आणि हे 1-2 वर्षामध्ये दिसायला लागला. मग लोकांचं असं झालं की ह्याचं असं का झालं. आणि शेवटी जाऊन तो ऑफ होतो. एक एज त्याचा पूर्ण, आणि त्याचा एज तेवढा झालाच नव्हता, पण ते पूर्ण त्याचं शरीरातलं हे त्राण सोचून घेतल्यासारखं झालं होतं. मग ते मी वाचलं तेव्हा मला पहिल्यांदा कळलं की यक्षिणी करून हा असा टॉपिक असतो आणि ह्याचं हे असतं. आता ही जी स्टोरी तुम्ही ऐकली ती बरोबर आहे. तुम्ही ऐकलं असेल कुणीही व्यक्ती कुठल्याही इष्ट देवतेचं करतो तर आपण म्हणतो की तो व्यक्ती त्या लोकात गेला. आपण म्हणतो एखादा व्यक्तीचा स्वर्गवास झाला, वैकुंठवास झाला. आता हे सगळे शब्द कुठून आले तर जी लोक शिव उपासना जास्त करतात ती शिवलोकात जातात. जे लोक विष्णू उपासना करतात ती वैकुंठात जातात. अशा सर्व गोष्टी ऐकल्या असतील. इवन तुम्ही आपले जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांमध्ये देखील लिहिलेलं आहे शिवलोक मवाप्नोती. म्हणजे काय
ज्या वेळेला शिवपंचाक्षर स्तोत्र तुम्ही वाचता, त्याच्यात तुम्ही बघू शकता, शिवपंचाक्षर जेव्हा वाचता त्याचं रोज जो वाचतो मनापासून त्याला शिवलोक प्राप्त होतो, असं त्याच्यात लिहिलेलं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही जर विष्णू आराधना केली तर त्याला वैकुंठात प्राप्ती होते, गती मिळते. जर तुम्ही यक्षिणी साधना करताय तर यक्षिणी लोकातच तुम्ही जाता आणि त्या लोकात जाण्यासाठी तुम्ही तुमच्या अंगातला जो रस असतो तो पटकन जातो. त्याचं कारण असतं कारण या यक्षिणी म्हणजे काय असतं, ज्या पद्धतीने एखादी तुम्ही असं म्हणू शकता, कारण या वाईट असं नसतं, पण जी तुमची एनर्जी असते ते ओढून घेत असतात, कारण त्याने पत्नी स्वरूपातून पाहिली. आता अर्थातच ती एनर्जी त्याची ट्रान्स होणारच आहे. ती त्याच वेळेला जर त्याने माता स्वरूपात पाहिली असती तर त्याला ते धनही मिळालं असतं, त्याची एनर्जी सुद्धा राहिली असती. कारण माता कधी कुठल्याही मुलाला हार्म करत नाही, उलट मुलाला जन्माला घालते, स्वतःचं सर्वस्व झिजवून ती जन्म देते, मुलाला बर्थ देते. पण पत्नीकडे कसं असतं, तुम्ही पत्नीसाठी स्वतः झिजत असता आणि त्यातून मग मूल होण्यासाठी सुद्धा पेरेंट म्हणून नंतर झिजावं लागतं. मग हा जो काही प्रकार आहे सायंटिफिकली जरी बघितला तरी असंच असतं, व्यक्ती हा झिजत जातो. आणि इथे सुद्धा साधनेमध्ये सुद्धा म्हणून मी म्हटलं की सगळ्यात बेस्ट वे तुम्ही मातृ स्वरूपाने बघा, त्याचा तुम्हाला साईड इफेक्ट कधीच दिसणार नाही. जर कुठल्याही यक्षिणीची साधना करत असाल तर मातृ स्वरूपातून करा, त्याचा कधीच कुठला साईड इफेक्ट येणार नाही. तुम्हाला कुठल्या व्यक्तीला गमवावं लागणार नाही. तेच जर का ही व्यक्ती समजा तर त्या व्यक्तीला जर प्रचंड घरातून टॉर्चर केलं असतं आणि तो घरी गेला असता तर त्या व्यक्तीऐवजी त्याची पत्नी दगावली असती. जर त्या व्यक्तीने पत्नीसोबत संबंध ठेवले असते तर ती पत्नी दगावली असती, कारण त्याने तिथे पत्नी स्वरूप पाहिलं आणि तिच्याशी संबंध ठेवण्यासाठी तो बाध्य झाला. आता जर संबंध ठेवले तर ह्याची शक्ती खर्च होणार. व्यक्ती बरोबर माणूस माणसाबरोबर संबंध ठेवून सुद्धा शक्ती खर्च करतोय, तर ती तर यक्ष लोकातली आहे. मग तुमची शक्ती तुम्ही 3 गुणा खर्च करताय, ट्रिपल टाइम खर्च करताय. म्हणून सगळ्यात बेस्ट वे आहे मातृस्वरूप. आणि तसं त्याला ते सोन्याचं त्याचं ते होतं दुकान होतं, त्यात सोनं यायला लागलं आणि भरभराट व्हायला लागले. तर हे जे यक्षिणी असतात हे आता त्याला सोनं जे भेटत होतं ते स्वतःहून ते आणत होते की बाजूबाजूच्या दुकानातून ते येत होतं की कसं असतं? आता हे कसं असतं, यक्षिणी असते ती तुम्हाला स्वतःहून आणून देते. हा, जर तुम्ही कुठलं वेगळ्या गोष्टी केल्या असतील, जर एखादं भूत वगैरे, वांगी भूत वगैरे अशा गोष्टी पकडल्या असतील तर ते तुमचं आजूबाजूचं शेजार पाजारचं ओढून आणतं. पण यक्षिणी ही स्वतःहून तयार करून देतात सोनं आणि त्यासाठी त्यांना ऊर्जा हवी असते. मग त्या ऊर्जा ते तुमच्या मार्फत वापरतात. मग तुम्ही त्यांना ज्या गोष्टी देण्याचं ठरवलेलं असतं की तुम्हाला महिन्याला मी हा नैवेद्य देईन किंवा मी अमुक करेन, तर ती स्वतःहून पण बऱ्याचदा यक्षिणी स्वतःहून सुद्धा मागतात की मला अमुक गोष्ट द्यावी लागेल. मग त्या पद्धतीने त्यांचा तो एक सोर्स तयार होतो आणि त्यातून तुम्हाला त्या वस्तू आणून देत असतात. एनर्जी त्यांना लागते टाइम टू टाइम. हे तर आहे. आणि असंच एक क्वेश्चन होता की ज्यांच्या घरात काही अडचण असतात, पैशांचं असू दे किंवा काहीही असू दे, तर तेही साधना करू शकतात. म्हणजे कुठल्या माध्यमातून साधना? म्हणजे कोणतीही साधना जे त्या सिच्युएशनला म्हणजे. हा, मी म्हणते की सर्वसामान्य व्यक्तींसाठी जर साधना करायची असेल, जसं की काही आर्थिक अडचण असतील किंवा काय, तर त्या व्यक्तींनी सरळ सरळ लक्ष्मी साधना किंवा व्यंकटेश साधना करावी. प्रत्येकाच्या घरामध्ये बाळगोपाळ असतो, त्या बाळगोपाळची साधना करावी. व्यंकटेश स्तोत्र वाचावं किंवा विष्णू सहस्त्रनाम म्हणावं, संकल्प करून म्हणा, त्यातून फायदा मिळतो. पण जर तुम्ही व्यंकटेश साधना करत असाल तर त्याच वेळेला लक्ष्मीची किमान आरती तरी करावी.
म्हणजे व्यंकटेश स्तोत्र वाचल्यानंतर लक्ष्मीची आरती करणं आवश्यक आहे. मग ते तुमच्या रुटीन मध्ये बसवा. पहिलं तर संकल्प करा आणि रुटीन मध्ये बसवा. मी आज करतो 4 दिवस आणि मग 5व्या दिवशी नाही, असं होतच नाही. तर त्यातून फायदा दिसेल. मग तुमच्या म्हणण्याप्रमाणे सर्वात उत्तम साधना जी तुम्ही ज्यांना माहिती नसेल जास्त याबद्दलची, त्यांना पहिल्यापासून करायचं असेल, आणि जी सर्वात जास्त एक ओव्हरऑल बोलतो की चांगली आहे, असं तुमच्या मते कोणती वाटते तुम्हाला? बघा, सगळ्यात आधी आणि अंत एकच साधना. ज्यांनी बऱ्याच गोष्टी सिद्धी मिळवलेल्या आहेत, असंख्य सिद्धी मिळवलेल्या आहेत, पण तरी सुद्धा आता समाधान नाही, आणि मग सगळं म्हणतात ना, सगळं करून भागलो आणि देवपूजेला लागलो, तशातली ज्यांची गत होते, ते शेवटी एकच साधना असते, ती म्हणजे स्वरसंधान. स्वरसंधान म्हणजे काय? सोहम भाव माहिती असतो. सोहम, आता सोहम म्हटल्यावरती तुम्हाला वाटेल काय आहे हे वेगळं. बऱ्याच आपल्या दर्शकांना माहिती पण असेल की सोहम काय आहे, पण ज्यांना माहित नाही त्यांना मी एकच सांगेन, तुम्ही श्वास घेऊन बघा त्यावेळेला कुठला आवाज येतो आणि श्वास सोडताना कुठला आवाज येतो. काही लोकांनी लगेच करायला पण घेतलं असेल, पण श्वास घेताना सो हा आवाज येतो आणि श्वास सोडताना हम हा आवाज येतो. तुम्ही स्वतः फील कराल ते. सो हम हीच साधना आहे. सोहम. सगळ्याचं सार आणि सगळ्याचं मूळ एकच आहे, सोहम. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत साधना आहे, चालू असतं. ज्या वेळेला व्यक्ती, श्वासाचाच खेळ आहे, संपूर्ण खेळ श्वासाचा आहे. जेव्हा एखाद्याचा श्वास जातो आपण म्हणतो व्यक्ती मेला, बरोबर आहे. श्वास तो घेत नाही म्हणजे तो गेला, मेला, बरोबर. आणि हा मेला म्हणजे संपला, त्याचा झालं सगळं. आणि जेव्हा तो श्वास आत घेतो आणि रोखून धरतो, तो आहे समाधी. तो समाधीला गेला. श्वास सोडला म्हणजे तो मेला, आणि श्वास घेतला आणि थांबला म्हणजे तो समाधीला गेला. हा सगळा श्वासाचा खेळ आहे, शेवटपर्यंत श्वासाचा खेळ आहे. सोहम साधना ही सगळ्यात सोपी साधना आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये काही संकल्प करायची गरज नसते, तुम्हाला सिद्धी करायची गरज नसते. सिद्धी करताना तुम्हाला बऱ्याच गोष्टी अशा वाटतात की मी पैशासाठी सिद्धी करेन, काही लोक वशीकरणसाठी सिद्धी करण्यासाठी धावत असतात, काही लोक इतर कुठल्या गोष्टीसाठी, मारण, उच्चाटन क्रिया, आकर्षण विद्या यासाठी सिद्धी करायला धावतात. पण ज्या वेळेला सोहम करतात व्यक्ती, त्यावेळेला सोहम मध्ये जी ऊर्जा आहे ती तुमच्या बॉडीमध्ये ऑटोमॅटिकली पसरत जाते. तुमचा जो ग्लोईंग आहे तो वाढत जातो, चेहऱ्याचं तेज वाढत जातं. आणि तुम्हाला ज्या गोष्टी समोरच्याला, समजा सोहम भावामध्ये तुम्ही एखाद्याला विभूती जरी उचलून दिली तरी त्या माणसाचं काम होतं. सोहम साधनेमध्ये त्या व्यक्तीने साधी विभूती जरी उचलून दिली तरी त्या व्यक्तीचं काम होतं. ही सोहम साधना कशी करतात? आता इतकी सोपी आहे. नेहमी काय करायचं, एक आसन घ्यायचं, त्या आसनावरती बसायचं. आपले जे कोणी कुलदैवत, ग्रामदैवत, इष्टदैवत असतील स्मरण करायचं. कुठलाही मंत्र जाप नाही. ज्यांना करायचंय करू शकता, पण कुठलाही मंत्र जाप सोहमसाठी नसतो. सर्व लक्ष श्वासावरती असतं. सुरुवातीला जे माझे जे कोणी साधक भाऊ बहीण असतील त्यांना मी एक सांगते की सुरुवातीला काही महिने तुम्हाला असं वाटेल की खूप विचार येतात. मॅडम मी बसतो पण माझ्या मनात खूप विचार येतात. हरकत नाही, कंटिन्यू ठेवा. येऊ दे विचार, पॅनिक नका हो. येतात ना विचार, पण विचार आल्यानंतर एक पॉज येतो, तुम्ही अलर्ट परत होता, अरे माझ्या मनात विचार नाही आले पाहिजे. हे कंटिन्यू ठेवा. एक टाइम झाला, हळूहळू तुम्हाला साधनेमध्ये, सोहम साधनात प्रगती आहे.
म्हणजे 6 महिने, 8 महिने, वर्ष प्रत्येकाच्या कपॅसिटीवरती आहे. मग आता आपण एक लास्ट क्वेश्चन घेऊया आणि मग एंड करू, कारण ऑलरेडी आपले लिमिट पण असते आणि 1 तासपर्यंतचा तर व्हिडिओ होतोच आहे. हा. आणि कसं आहे की एक टाइम नंतर लोकांना पण असं कसं आहे की थोडा थोडा कंटेंट असेल तर ते जास्त बघायला बरं पडतं. बरोबर. आणि नेक्स्ट टाइमला जसं पण व्हिडिओ येईल, जेव्हा पण लोक कमेंट करते त्यावर रिलेटेड आणखी आपण क्वेश्चन व्यवस्थित नक्की. डिटेलमध्ये घेऊन येऊ शकतो. तर माझा लास्टचा प्रश्न हाच आहे की सिद्धी, जे तुम्ही मगाशी सांगितलं की सिद्धी भेटते एवढं सगळं केल्यानंतर, त्या या सिद्धीचा काय वापर असतो, काय कशासाठी वापर केला जातो आणि हे कोणाला नक्की भेटली जाते? सिद्धी ही जी असते तिचा वापर, आता जसं की मी म्हटलं की साधना ही पहिली स्टेप आहे, सिद्धी ही त्याच्या पुढची स्टेप आहे. ज्या वेळेला तुमचं मन बुद्धी खंबीर होते, जेव्हा तुम्ही तुमच्यावरती नियंत्रण मिळवू शकता, तेव्हा तुम्ही सिद्धी मिळवायला जाऊ शकता. सिद्धी मिळवताना तुमचा गुरु असणं आवश्यक असतं, कारण गुरुशिवाय सिद्धी करायला गेले तर तुम्ही अडकून पडू शकता, जर ती पूर्णपणे तुमच्या माइंडवरती किंवा बुद्धीवरती तुमची इंद्रिय संयम नसेल तर. आणि दुसरी गोष्ट अशी की सिद्धी ही का मिळवायची, तर प्रत्येकाच्या इच्छा वेगळ्या असतात. कोणाची इच्छा असते मी पैसा अडका जास्त कमवावा, म्हणून काही लोक सिद्धी मिळवण्यासाठी धावतात. काही लोक लोककल्याणासाठी वापर करावा यासाठी सिद्धीकडे वळतात आणि धावतात. कारण सिद्धी मिळवण्यासाठी बऱ्याच देवता आहेत, करोडो देवता आहेत. तुमचा पर्पज काय आहे त्याच्यावरती सिद्धी आहे. तुमच्या पर्पज नुसार त्या त्या देवतेंची सिद्धी केली जाते. आणि सिद्धी मिळाल्यानंतर त्याचा वापर कसा होतो, तर समजा आता मी मगाचंच उदाहरण घेऊ, मधुमतीचं उदाहरण जे मी दिलं, केळीच्या बनामध्ये एखाद्याच्या घरामध्ये कलह होत असेल, मधुमतीची सिद्धी तुम्ही केली, त्याचा एक मंत्र आहे. आता मी तो पॉडकास्टमध्ये नाही सांगत आहे, कारण त्याचा बऱ्याचदा काही लोक गैरवापर सुद्धा करतात, तर तसं व्हायला नको. आणि ज्या काही गोष्टी असतात त्या थोड्या सिक्रेट पण ठेवाव्या लागतात. तर ह्या मधुमतीची जी सिद्धी आहे ती केल्यानंतर काय असतं, तर व्यक्ती जर लोककल्याणासाठी त्याचा उपयोग करायचा असेल, तर एखाद्या व्यक्तीच्या घरात फार कलह होत आहेत, नवरा बायकोमध्ये पटतच नाहीये, प्रत्येक दिवसाला वाद आहेत, तर त्या दोघांमध्ये सामंजस्य येण्यासाठी, त्या दोघांचं एकमेकांशी जुळवून मिळावं, जुळवून पटावं आणि सुखी संसार व्हावा, यासाठी या विद्येचा वापर केला जातो. आणि ह्याचा जो भोग आहे तो केळीचे सात्विक भोग आहे. ही सात्विक साधना आहे. प्रत्येकाची साधना ही वेगळी वेगळी असू शकते, तामसिक पण आहे, पण माझ्या मोस्टली सात्विक आहे, त्यामुळे मी त्याबद्दल बोलते. तर पर्पज लक्षात आला पाहिजे आणि अशा पद्धतीने वापर सुद्धा करतात. मी आता समजा एखाद्याला मधुमती करायची असेल तर त्याच्यावरती त्या व्यक्तीचे फोटो लागतात, 2 फोटो घ्यायचे, त्यांची नावं घ्यायची, त्या व्यक्तींवरती त्या पद्धतीने मंत्रोच्चार केले जातील. ते मंत्रोच्चार करून त्या देवीचं आवाहन करून त्या देवीला सांगितलं जातं की ह्या व्यक्तींच्या घरात असे असे कलह होत आहेत, हे कलह मिटवण्याचं काम तुझ्यावरती मी सोपवते. ती व्यक्ती त्या दिवसापासून त्या दोघांमध्ये कलह हळूहळू मिटायला लागतात आणि तिचा जो भोग आहे केळींचा तो त्याच ठिकाणी दिला जातो. त्या ठिकाणी ती ठेवून द्यायचा, केळ्यांचा घड म्हणा किंवा 2, 4, 5 केळी असतील तर ते ठेवून द्यायचे आणि तिला सांगायचं की हा तुझा भोग आहे पण हे झालं पाहिजे. ती आपला भोग सेवन करणार, ते काम होताना दिसतं. त्यांच्या घरातले कलह कमी होताना दिसतात. ते दोघं आपसामध्ये जिथे डिवोर्स पर्यंतच्या केसेस गेलेल्या असतात, हळूहळू त्यांच्यात सख्य होतं, नांदायचा विषयापर्यंत येतो, एकत्र नांदतात, सुरळीत चालतं असा प्रकार. आज लाईक खूप इन्फॉर्मेटिव्ह होतं आणि खूप माहिती भेटली आम्हाला डिटेलमध्ये. आणि जे पण काही लोकांना कन्फ्युजन होतं की साधना काय असते, सिद्धी काय असते आणि सिद्धी भेटल्यानंतर त्याचा उपयोग काय होतो, कशासाठी यूज केला जातो त्याचा, तर ते सगळ्या गोष्टी आपण आज बोललो. आणि खूप तुम्ही डिटेलमध्ये म्हणजे खूप जेवढी चांगल्या प्रकारे माहिती एखादा देऊ शकतो, ज्या या माहिती असते ज्यांना, तसा वेने तुम्ही दिले. हेच आपण असं नॉर्मली कोणाला पण विचारू शकत नाही, कारण
नॉर्मल असं डे टू डे लाईफमध्ये आताच्या ह्याच्यामध्ये नाही कोणाला एवढं टाइम भेटत या सगळ्यासाठी, आणि एवढी इन्फॉर्मेशन पण नसते, माहिती पण नसते. आणि त्याने कसं होतं की मला कोणालाही चुकीची गोष्टी सांगायच्या नाही, की अर्धवट गोष्टी सांगायच्या नाही. अर्धवट गोष्टी हे खूप जास्त डेंजरस आहे कम्पेअर टू चुकीच्या गोष्टीपेक्षा. म्हणून मग विचार केला की तुम्हाला आज हे करावं आणि विचारावं हे सगळं प्रश्नाचं उत्तर. आणि अजून पण खूप टॉपिक्स आहेत, खूप असे प्रश्न आहेत माझे, बट आपल्याला एक टाइम लिमिट असल्यामुळे आता आपल्याला ऑलरेडी 1 तासाचा तरी झालाच असेल. नक्कीच. तर मी विचार करतो की आता आपण इकडेच थांबूया, हो. आणि जेही काही पुढचे जे प्रश्न असले त्याच्यावरती आपण एक नवीन व्हिडिओ बनवू, आणि त्यामध्ये आपण नवीन आणखी या गोष्टीच्या डिटेलमध्ये जाऊ, आणखी लोकांना जागृत करू. आणि आपण ट्राय करू की लाईक जे काही लोकांना बाहेर ठगलं जातं, फसवलं जातं या गोष्टीवरून, की कोणता बाबा येतो बोलतो की मला हे पैसे दे, मी हे करून देतो. आता कसं आहे, सर्वसामान्य लोकांना तरी याबद्दल एवढं माहिती नसते. त्यांना काय वाटतं, हा बोलतोय तर ते बरोबरच असणार, ते करतात त्यामुळे ते बरोबरच असणार. पण ते खरंच बरोबर आहे का, ह्याचा एक बोलतो ना क्रॉस व्हेरिफिकेशन करणं, ह्याचा काहीच हेच नाही त्यांच्याकडे, उपायच नाही. आणि मी एक विनंती करेन की जर कोणाला तसेच काही रिलेटेड प्रश्न असतील, उपासने संदर्भात, साधने संदर्भात, सिद्धी संदर्भात, तर त्यांनी जे तुम्हाला कमेंट येतील आपण नक्कीच त्यांच्यावरती हो नक्की, रिप्लाय नक्की. करू. आणि तसंही मी मॅडमचं जे पण व्हॉट्सअपचं हे असेल त्यांचं आणि इन्स्टा आहे त्यांचा, तर ते सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून ठेवेल, तर तुम्ही ते चेकआउट करू शकतात. आणि त्यांच्यासोबत मी आधीही 2 व्हिडिओ बनवले आहेत, आणि तेही त्यांचे पर्सनल एक्सपिरियन्स आणि त्यांनी जे केसेसवरती ऐकले होते त्या रिलेटेड त्यांनी सांगितलं आहे, तर तुम्ही तेही ऐकू शकतात. आणि हा व्हिडिओ पर्टिक्युलरली एक हॉरर म्हणून नाही, तर मी एक त्या या ज्या गोष्टी असतात, साधना किंवा सिद्धी आणि हे पूजापाठ, ह्या रिलेटेड होता. होप सो तुम्ही विचार करतो की तुम्हाला हा आवडला असेल आणि तुम्हालाही काही माहिती भेटली असेल या व्हिडिओच्या मार्फत. आणि आपण आता हा व्हिडिओ इकडेच एंड करूया. आता नवीन व्हिडिओ जेव्हा येईल तेव्हा येईल, तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता, शेअर करा, कमेंटही करा, तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय ओपिनियन आहे, आणि तुम्हाला यातून काय शिकण्यासारखं भेटलं. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही तेही टाकू शकता कमेंट सेक्शनमध्ये. आणि जर तुम्हाला पर्सनली त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचं सगळं मेन्शन केलं आहे, तुम्ही डायरेक्टली जाऊनही त्यांच्याशी कन्सल्ट करू शकतात. ते एक ॲस्ट्रॉलॉजरही आहे, तर तुम्हाला त्याचा उत्तम फायदाही होईल. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. आपण भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.